विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण लेसन अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे वेल्डिंग वायर इन GMAW. वेल्डिंग वायर इन GMAW हा लेसन अभ्यासताना आपल्याला कोणते कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या धड्याचा अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आहे याची ओळख, त्याच्यानंतर मशीन सेटिंग, नंतर केमिकल कंपोजिशन आणि तुमचं स्पेसिफिकेशन आणि इलेक्ट्रोडचं सिलेक्शन कसं करायचं, या उद्दिष्टांना धरून आपण याचा आज अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये या इलेक्ट्रोड वायरला जेव्हा आपण आधी बघितलं की याच्यातला जो वायर आहे वेल्डिंग वायर, हाच इलेक्ट्रोडचं सुद्धा काम करतो आणि फिलर वायरचं सुद्धा काम करतो. तर याच्यामध्ये इलेक्ट्रोडचा व्यास, मशीन सेटिंग म्हणजे मशीन सेटिंग मध्ये काय आलं, तुमचं आर्क व्होल्टेज आलं, करंट आलं आणि त्याचे रासायनिक गुणधर्म, त्या रासायनिक गुणधर्मांवर तुमचं जे याची धातूचं स्थलांतर आणि त्याची कामगिरी ही अवलंबून असते. मशीन सेटिंग याच्यानंतरचा दुसरा जो आपला उद्दिष्ट आहे तर मशीन सेटिंग. याच्यामध्ये तुमचं जी GMAW वेल्डिंग करताना याच्यात फिलर वायरचा व्यास आणि वेल्डिंग साठी वापरण्यात येणारा विद्युत प्रवाह यावर धातूचा जो स्थलांतर आहे ते पूर्णपणे अवलंबून असतील. तर याच्यामध्ये आपण माइल्ड स्टील, कार्बन स्टील आणि स्टेनलेस स्टील या वेल्डिंग करण्यासाठी आवश्यक असलेलं आपलं फिलर वायरचा व्यास, डायमीटर, व्होल्टेज, करंट हे आपण या खालील तक्त्यांमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा सर्वात प्रथम जो आपण दिलेला आहे की तुमचा जर माइल्ड स्टील आणि कार्बन लो अलॉय स्टीलला जर वेल्डिंग करायचं असेल आपल्याला, तर शॉर्ट सर्किट ट्रान्सफर करताना आपल्याला कशा प्रकारे कोणती वायरचं सिलेक्शन करायचं आणि व्होल्टेज आणि करंट किती ठेवायचा याच्यात आपण हे इथे दिलेलं आहे. समजा तुम्हाला जर माइल्ड स्टील आणि लो अलॉय स्टीलला शॉर्ट सर्किट ट्रान्सफरने जर वेल्डिंग करायचं असेल आणि समजा तुमच्या फिलर वायर किंवा इलेक्ट्रोड वायरचा व्यास 0.8 मिलीमीटर असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्होल्टेज 16 ते 22 व्होल्ट एवढ्यापर्यंत स्थिर करावं लागेल आणि तुमचा जो एम्पियर आहे तो 80 ते 190 एम्पियर पर्यंत तुम्ही स्थिर करू शकता. समजा जर तुम्ही 1.2 मिलीमीटर व्यासाचा जर इलेक्ट्रोड वायर घेतला तर त्याच्यासाठी 17 ते 22 व्होल्ट आणि जो करंट आहे तो 100 ते 225 एम्पियर एवढा तुम्हाला घ्यावा लागेल. हे कशासाठी होतं? शॉर्ट सर्किट ट्रान्सफर साठी. आता हाच जर माइल्ड स्टील आणि लो अलॉय स्टील तुम्हाला जर स्प्रे ट्रान्सफरने जर वेल्डिंग करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रोड डायमीटर जर वायरचं असेल 0.8 मिलीमीटर, तर त्याच्यासाठी आर्क व्होल्टेज तुम्हाला 24 ते 28 व्होल्ट सेट करावा लागेल. एम्पियर जो आहे तो 150 ते 265 एम्पियर स्थिर करावा लागेल. समजा जर तुम्ही याच्यासाठी इलेक्ट्रोड वायर 1.2 मिलीमीटरची जर घेतली तर त्याच्यासाठी व्होल्टेज तुम्हाला 24 ते 30 व्होल्ट आणि एम्पियर 200 ते 315 एम्पियर एवढं स्थिर करा. समजा जर तुम्ही इलेक्ट्रोड वायर 1.6 mm घेतली त्याच्यासाठी 24 ते 32 व्होल्ट तुम्हाला व्होल्टेज स्थिर करावा लागेल आणि तुमचा एम्पियर आहे तो 275 ते 500 एम्पियर एवढं तुम्हाला स्थिर करावा लागेल. आता याच्यावरून आपण आधी काल मेटल ट्रान्सफर आपण शिकलो, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शॉर्ट सर्किट ट्रान्सफरला डीप ट्रान्सफर आणि याला म्हणतात स्प्रे ट्रान्सफरला फ्री लाईट ट्रान्सफर असं म्हणतो. तर याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा स्प्रे ट्रान्सफर पाहिजे असेल तर तिथे आपल्याला व्होल्टेजही जास्त पाहिजे आणि करंटही पाहिजे. कारण आपण काल शिकलो की स्प्रे ट्रान्सफर साठी आपल्याला जो विद्युत प्रवाह पाहिजे आहे तो कसा पाहिजे? हाय डेन्सिटी करंट म्हणजे उच्च घनतेचा विद्युत प्रवाह पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला हे आपण दाखवलेलं आहे. समजा शॉर्ट सर्किट किंवा डीप ट्रान्सफर जर तुम्हाला वेल्डिंग करायचं आहे तर आपल्याला लो करंट ठेवायचा. म्हणजे याच्यात जर आपण कंपॅरिझन केली तर 0.8 मिलीमीटर व्यासाच्या वायरसाठी तुमचा जो करंट आहे शॉर्ट सर्किट साठी तो 80 ते 190 आहे आणि तो 0.8 मध्ये जर तुम्हाला स्प्रे ट्रान्सफर करायचा असेल तर करंटची रेंज वाढलेली आहे. तर हा फरक तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. दुसरा आहे तुम्हाला मशीन सेटिंग करा. तुम्हाला सिरीज 300 जो स्टेनलेस स्टील आहे, आता सिरीज 303 इथे दिले आपण सिरीज 300 स्टेनलेस स्टील. तर सिरीज 300 म्हणजे एक स्टेनलेस स्टीलचा प्रकार आहे. या स्टेनलेस स्टीलच्या प्रकारात काय आहे की हा जो स्टील आहे हा नॉन मॅग्नेटिक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जो मॅग्नेटिक ज्या प्रॉपर्टी आहे त्या तुम्हाला मिळत नाही. याची वेल्डेबिलिटी चांगली असते. याच्यामध्ये तुमचं जंग विरोधक जी क्षमता असते ती जास्त असते, म्हणजे तुमची कोरोजन पॉवर ती जास्त असते. आणि हा जो
सिरीज 300 एम्पियर 300 सिरीजचा जो स्टेनलेस स्टील आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त हा उपयोगात आणला जातो. आता याच्यामध्ये आपण पाहिलं हा सिरीज 300 म्हणजे एक स्टेनलेस स्टीलचा प्रकार आहे. त्याचे जे मूळ प्रकार आहे मार्टेनसाइट आहे, फेराइट आहे आणि ऑस्टेनायटिक. आता त्या ऑस्टेनायटिक मधला हा सिरीज 300 त्याच्यामध्ये तुम्हाला काय जंग विरोधक तुमची जी क्षमता आहे ती या स्टीलची जास्त असते, म्हणून याला सिरीज 300 स्टेनलेस स्टील असं म्हटलं आहे. तर या स्टेनलेस स्टीलला आपल्याला जर शॉर्ट सर्किट ट्रान्सफरच्या साहाय्याने जर वेल्डिंग करायचं असेल तर आपल्याला काय काय हे करावं लागेल, सेटिंग करावं लागेल. तर समजा 0.8 मिलीमीटर व्यासाचा जर इलेक्ट्रोड घेतला आपण तर शॉर्ट सर्किट ट्रान्सफरसाठी तुम्हाला 17 ते 22 एवढं व्होल्ट स्थिर करावं लागेल आणि एम्पियर 50 ते 180 स्थिर करावं लागेल. समजा इलेक्ट्रोडचं डायमीटर 1.2 mm व्यासाचा घेतलं तर व्होल्टेज 17 ते 22 आणि तुमचा जो एम्पियर आहे तो 100 ते 210 एम्पियर साठी. हे कशासाठी आहे, जर स्टेनलेस स्टीलला आपल्याला शॉर्ट सर्किट ट्रान्सफर म्हणजे डीप ट्रान्सफॉर्मर वेल्डिंग करायचं असेल तेव्हा. दुसरा जो याचा स्टेनलेस स्टील आहे तो आपण स्प्रे ट्रान्सफॉर्मर सुद्धा वेल्डिंग करू शकतो. अशा वेळी 0.8 मिलीमीटर व्यासाचा जर तुम्ही इलेक्ट्रोड घेतला तर त्याच्यासाठी व्होल्टेज आहे 24 ते 28 व्होल्ट, एम्पियर 160 ते 210 व्होल्ट. तुमची समजा जर तुम्ही 1.2 मिलीमीटर व्यासाचा इलेक्ट्रोड घेतला त्याच्यासाठी व्होल्टेज तुम्हाला परत 24 ते 30 व्होल्ट स्थिर करायचा, परंतु करंट रेंज वाढलेली आहे 200 ते 300 एम्पियर पर्यंत. समजा जर तुम्ही याच्यामध्ये 1.6 मिलीमीटर व्यासाचा जर इलेक्ट्रोड वायर घेतला तर तुम्हाला व्होल्टेज 24 ते 32 ठेवायचा आहे आणि एम्पियर इथे वाढलेला आहे 215 ते 325. तर अशा पद्धतीने आपण इथे माइल्ड स्टील, लो आर्लर स्टील आणि स्टेनलेस स्टीलला हे जे आपण आपले मानक पाहिले त्याच्यानुसार आपण वेल्डिंग करू शकतो. आता याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो आहे केमिकल कंपोजिशन. आता या केमिकल कंपोजिशन म्हणजे तुमचं रासायनिक त्याची जडणघडण कशी आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला CO2 वेल्डिंगच्या सहाय्याने जर वेल्डिंग करायचे असेल तर तुम्हाला फिलर वायरचे रासायनिक गुणधर्म ही महत्वाची भूमिका अदा करतात. समजा आपण जर हे झालं की माइल्ड स्टील जर आपल्याला वेल्डिंग करायचं असेल तर माइल्ड स्टील मध्ये तुमचा कार्बन असतो, त्या कार्बनमुळे काय होते ऑक्सिडेशन होते आणि ऑक्सिडेशन म्हणजे भस्मीकरण होते आणि त्याच्यामध्ये पोरॅसिटी त्या जॉबवर निर्माण होते, म्हणजे बारीक बारीक छिद्र त्याच्यामध्ये तुम्हाला तयार होतात. म्हणून हे याच्यामध्ये तयार होऊन केमिकल प्रॉपर्टीज याच्यात अशा दिलेल्या असतात रासायनिक गुणधर्म या तुमच्या फिलर वायर मध्ये की त्याच्यामध्ये डिऑक्सिडायझर म्हणजे तुमच्या फिलर वायर मध्ये नुसता समजा एखादी माइल्ड स्टील किंवा तुमचे कॉपर कोटेड माइल्ड स्टीलचा जर तुम्ही फिलर वायर वापरला तर त्याच्यामध्ये नुसतं माइल्ड स्टीलचे गुणधर्म न राहता बाकीच्या काही प्रॉपर्टीज ऍड करण्यासाठी सिलिकॉन टाकले जाते, मॅंगनीज टाकलं जाते आणि फॉस्फरस टाकला जाते, सल्फर टाकला जाते. तर याच्यामध्ये डिऑक्सिडायझर म्हणून याच्यामध्ये तुमच्या फिलर वायरच्या कंपोजिशन मध्ये एक सिलिकॉन आणि मॅंगनीज हे टाकले जातात. त्याच्यामुळे काय होते की जो कार्बन पासून जे भस्मीकरण होते, ऑक्सिडेशन होते, ते ऑक्सिडेशन आपण कमी करण्यासाठी याची आपल्याला मदत मिळते. आता आपण या वेल्डिंग करताना तुम्हाला हे जे आहे निरनिराळ्या प्रकारचे आपण फिलर वायर वापरत असतो. तर याच्यामध्ये जे वेल्डिंग वायर आहे ते वेल्डिंग वायरचे नाव असे दिलेले आहे की ERI 70S2, ER 70S3, ER 70S4, ER 70S5 आणि ER 70S6. आता याच्यामध्ये हे असे आपले प्रकार दिले आहे. आपण याआधी सुद्धा इलेक्ट्रोडचं आपण शिकलेलो आहे की तुमचं वर्गीकरण कसं करायचं किंवा AWS. तर हे AWS म्हणजे अमेरिकन वेल्डिंग सोसायटीच्या मानकाप्रमाणे याचं सगळं वर्गीकरण इथे केलेलं आहे. हे जे आपण दाखवले ER 70S2, ER 70S4 आणि ER 70S6. तर हे जे तुमचं जे कोडिंग केलेलं आहे आपण तर ते कोडिंग वेगवेगळ्या भागात दाखवले जातात आणि हे जे इलेक्ट्रोड आपण वायर दाखवलेले आहे त्याच्यापैकी ER 70S6 या इलेक्ट्रोड वायरचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो. आता हे जे कोडिंग आहे हे कोडिंग कसं केलेलं आहे तर आता इथे आपण ER 70S2 याच्या संदर्भात पाहू. तर याच्यामधला जो E आहे तो E काय दाखवतो तर इलेक्ट्रोड आहे. R तुमचा आर काय दाखवतो की तुमचा इलेक्ट्रोड जो आहे हा
हा इलेक्ट्रोड तुम्ही GMAW मध्ये सुद्धा वापरू शकता आणि GMAW मध्ये वापरल्यानंतर तुम्ही याला काय करू शकता, टिक वेल्डिंगचा फिलर वायर सुद्धा म्हणून वापरू शकता. आता हा जो पहिला इलेक्ट्रोड आपण घेतला कोणता, E70S2. आता याचं स्पेसिफिकेशन काय, याचं स्पेसिफिकेशन हा जो पहिला आहे तो इलेक्ट्रोड म्हणून काम करतो. 70 हा टेन्साईल स्ट्रेंथ दाखवतो पाऊंड पर स्क्वेअर इंच मध्ये. हा जो S आहे हा S दाखवतो की हा जो इलेक्ट्रोड आहे हा सॉलिड वायर आहे किंवा रॉड आहे. आणि 2 हा जो आहे हा केमिकल कंपोजिशन याच्यामध्ये दाखवतो. दुसरा जर आपण पाहिला ER70S2. आता ER70S म्हणजे आता इथे E पाहिला होता, E म्हणजे इलेक्ट्रोड, परंतु हा जो ER जो हा कोड दाखवलेला आहे हा ER कोड काय दर्शवतो की हा इलेक्ट्रोड तुम्ही मिग वेल्डिंग मध्ये वापरताना इलेक्ट्रोड किंवा इलेक्ट्रोड वायर म्हणून वापरू शकता. परंतु तोच जो वायर आहे तो तुम्ही टिक वेल्डिंग मध्ये फिलर वायर म्हणून सुद्धा वापरू शकता. बाकी सगळं सारखं आहे. 70 काय तुमची टेन्साईल स्ट्रेंथ आहे पाऊंड पर स्क्वेअर इंच मध्ये. S काय दर्शवतोय त्यातला की हा जो इलेक्ट्रोड हा सॉलिड आहे किंवा रॉड आहे. आणि 2 याचं केमिकल कंपोजिशन दाखवतो. आता हा जो तिसरा प्रकार आपण इथे दाखवला E72 म्हणजे E म्हणजे याच्यामध्ये परत इलेक्ट्रोड आहे, 70 म्हणजे पुन्हा टेन्साईल स्ट्रेंथ आहे पाऊंड पर स्क्वेअर इंच मध्ये. आणि हा जो T दाखवला आहे इथे S होता, हा जो इथे T दाखवला आहे हा काय इंडिकेट करतो आपल्याला की तुमचा जो इलेक्ट्रोड आहे तो ट्युब्युलर वायर आहे. किंवा म्हणजे ट्युब्युलर वायर म्हणजे कसं आपण फ्लक्स कोर आर्क वेल्डिंग मध्ये तशा प्रकारची फिलर वायर वापरतो की त्याच्यामध्ये तुम्हाला वरती कोटिंग असते आणि आतमध्ये वायर असते. तर हा ट्युब्युलर वायर आपल्याला दर्शवतो. आणि 2 काय दर्शवतो, तुमचं केमिकल कंपोजिशन. तर अशा प्रकारे हा जो आपला केमिकल कंपोजिशन आहे आणि याचं स्पेसिफिकेशन आहे हे आपण इथे बघितलं. आणि आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की केमिकल कंपोजिशन हे जे ER702 आहे किंवा ER70S6 आहे हे काय दर्शवते हे आपण या तक्त्यामध्ये पाहणार आहोत. आता आपण याच्या अगोदर हा केमिकल कंपोजिशन पाहण्याच्या अगोदर आपण मगाशी सांगितलं की आपल्या GMAW मध्ये वेल्डिंग मध्ये हे जे आपण इलेक्ट्रोडचे प्रकार दाखवलेले आहे या इलेक्ट्रोडच्या प्रकारापैकी हा जो ER70S6 याचा वापर जास्त केला जातो. मग का बरं जास्त केला जातो, कारण याच्यामध्ये तुम्हाला हा जो हे ER70S6 आहे तो कसा आहे की तो जंग विरोधक त्याची क्षमता जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये समजा आपण वेल्डिंग करतो तर वेल्डिंग करत असताना वितळलेल्या धातूचा जो तरंग आहे त्याच्या वरच्या भागामध्ये ज्या अस्वच्छता असतात, कंटेनमेंट असतात ते वरती येतात. त्याच्यामुळे तुमचा जो बीड आहे तो स्वच्छ होतो, कारण ते अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात आणि तुम्हाला सुबक जो वेल्डिंग बीड आहे, चांगला क्वालिटीचा वेल्डिंग बीड या ER70S6 च्या साहाय्याने आपल्याला मिळतो. म्हणून या ER70S6 याचा वापर जास्त प्रमाणात GMAW मध्ये केला जातो. हा प्रश्न आपल्याला येत होता, हा ER70S6 म्हणजे ER म्हणजे काय, 70 म्हणजे काय, S म्हणजे काय, 6 म्हणजे काय, हे आपल्याला MCQs मध्ये विचारले जाते. आता याचं जे आपण हे इलेक्ट्रोड बघितले पूर्ण, तर त्याच्यापैकी आपण केमिकल कंपोजिशन आपण पाहणार. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं की जर एखादा जर इलेक्ट्रोड असेल, समजा माइल्ड स्टीलचा इलेक्ट्रोड असेल, म्हणजे माइल्ड स्टीलच त्याच्यामध्ये असेल का, नाही, तर माइल्ड स्टील सोबत इतर मूलद्रव्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केला असतो. कारण त्याच्यामध्ये काही गुणधर्म आपल्याला मेकॅनिकल गुणधर्म काही आपल्याला त्याच्यात इम्प्रूव्ह करायचे असतात, तर काही वेगवेगळे पदार्थ सुद्धा टाकलेले असतात. तर त्याच्यामध्ये आपले कार्बन असतो, मॅंगनीज असतो, तुमचा सिलिकॉन असतो, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, तांबा आहे, टीन आहे, झिर्कोनियम आहे, अल्युमिनियम आहे. असे जे पदार्थ आहे ते विशिष्ट गुणधर्म निर्माण करण्यासाठी त्या फिलर वायर मध्ये टाकले जातात. आता आपण कंपॅरिझन करू का, पहिला जो आपण पाहिला ER70S2 याच्यामध्ये कार्बनचा टक्केवारी जे वेट म्हणजे तुमच्या वजनानुसार टक्केवारी दाखवली. तर या ER70S2 मध्ये कार्बनचं पर्सेंटेज आहे 0.07, मॅग्नीजचं पर्सेंटेज आहे 0.90 ते 1.4, सिलिकॉनचं जे पर्सेंटेज आहे ते 0.45 ते 1.4, फॉस्फरसचं 0.025, सल्फरचं 0.013, कॉपरचा 0.5, स्टीलचा 0.05 ते 0.50
0.15, झिरकोनियमचं आहे 0.02 ते 0.15 आणि हे जे अल्युमिनियम आहे 0.05 ते 0.15 अशा प्रकारचं टक्केवारी या वजनाची या वेगवेगळ्या घटकांची याच्यामध्ये दिलेली असते. आता हा जर आपण दुसरा जर पाहिला ER70S3 त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज दिलाय 0.06 ते 0.15, मॅंगनीजचं पर्सेंटेज दिलाय 0.90 ते 0.14, सिलिकॉनचं टेम्परेचर दिलाय पर्सेंटेज दिलाय 0.45 ते 0.7, आपला याच्या बाकीमध्ये फॉस्फरस वगैरे आधी नगण्य याच्यात टक्केवारी असते म्हणून ती इथे दिलेली नाही. आणि दुसरा हा जो आपण म्हटलं की आपण हा इथे वापरतो ER70S6, तर या ER70S6 मध्ये कार्बनची टक्केवारी 0.07 ते 0.15 असते, मॅंगनीजची 1.4 ते 1.85 असते, सिलिकॉनची असते 0.8 ते 1.15. आता याच्यामध्ये जर आपण हे ER70S6 याची जर तुलना ER70S2 किंवा E70S3 याच्याशी जर केलं तर तुम्हाला याच्यात असं लक्षात येईल की या ER70S6 मध्ये तुमचं मॅंगनीजची टक्केवारी इतर दोघांपेक्षा जास्त आहे, सिलिकॉनची पण टक्केवारी याच्यात जास्त आहे. म्हणजे याच्यावरून काय होते की याच्यामध्ये सिलिकॉन आणि मॅंगनीज या ER तुमच्या 70S6 मध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे काय होते की जंग विरोधक जी काही प्रतिकार शक्ती आहे की जंग विरोध करण्याची जी क्षमता आहे ती याच्यामध्ये वाढलेली असते. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला ER70S6 चा उपयोग आपण या GMAW वेल्डिंग मध्ये करत असताना या इलेक्ट्रोड वायरचा उपयोग करत असतो. आता हे जे इलेक्ट्रोडचं सिलेक्शन आहे, आता इलेक्ट्रोडचं सिलेक्शन कसं करायचं आहे, तर हे जे इलेक्ट्रोडची जी निवड आहे ती काही गोष्टींवर अवलंबून असते. जसं जर तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रोडची निवड करताना कोणते कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे, तर पहिली आहे कोणती पद्धत आपण वेल्डिंग करण्यासाठी वापरणार आहे. म्हणजे कोणती, म्हणजे एक तर सॉलिड वायर वापरणार आहे की तुमचा फ्लक्स कोअर वापरणार आहे. दुसरा आहे वेल्डच्या धातूचा प्रकार, तुम्ही वेल्डिंग करताना कोणत्या प्रकारच्या धातूला वेल्डिंग करणार आहे, लोह धातूला म्हणजे फेरस, लोह धातूला म्हणजे नॉन फेरस, फेरसला वेल्डिंग करणार आहे की नॉन फेरसला वेल्डिंग करणार आहे. तिसरा जो आहे तुम्ही वेल्डिंग कुठे करणार आहे, बंद जागेत करणार आहे म्हणजे वर्कशॉप मध्ये करणार आहे की बाहेर करणार म्हणजे इनडोअर वेल्डिंग करणार आहे की आउटडोअर वेल्डिंग करणार आहे. चौथा जो पॉइंट आहे तो आहे सांध्याची रचना म्हणजे डिझाईन कसं आहे, त्या जो जॉईंट आहे त्या जॉईंटचं डिझाईन त्या डिझायनरने कसं केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा हे अवलंबून असते. नंतर त्याची किंमत किती आहे, म्हणजे जास्ती किमतीचा आहे की कमी किमतीचा आहे, त्या कमी किमतीमध्ये म्हणजे आपल्याला किमतीमध्ये गुणधर्म जास्त समाविष्ट केलेले आहेत किंवा नाही याचा सुद्धा विचार आपल्याला ह्या जो वायरचं सिलेक्शन करताना करावा लागतो. याच्यामध्ये यांत्रिक गुणधर्माचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे बेस मेटल आणि फिलर वायर यांचे जे यांत्रिक गुणधर्म म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत हे वेल्डिंग करताना मॅच होतात की नाही ते सुद्धा बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा जो वेल्डिंग वायरिंग GMAW आहे हे आपण आता अभ्यासला आहे, तुम्हाला हा समजला असेल असं मी गृहीत धरतो. आता पुन्हा बाकी तर काही सांगणार नाही, फक्त टेबल दिलेला आहे, या टेबलच्या नुसार आणि इलेक्ट्रोड वायरच्या नुसार साईज नुसार तुम्हाला मशीन सेटिंग कसं करायचं आहे, केमिकल कंपोजिशन कसं आहे आणि मुख्य हे जे आहेत या कोणते कोणते आपण फिलर वायर वापरतो हे कोडिंग दिलेलं आहे. कोडिंगचं इथे आपण विश्लेषण केलं आहे. त्याच्यामध्ये ER70S6 हा इलेक्ट्रोड वायर आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. आणि तुम्हाला मगाशी पण सांगितलं की अमेरिकन वेल्डिंग सोसायटीच्या जे मानक आहे त्या मानकानुसार इलेक्ट्रोड वायर मध्ये किंवा इलेक्ट्रोड मध्ये नुसतं त्याच MS चा इलेक्ट्रोड असेल तर MS किंवा SS चा इलेक्ट्रॉन असेल तर नुसता SS असं नसतो, तर काही मूलद्रव्य हे जे आपण सांगितलेलं कार्बन, मॅग्नीज, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, कॉपर, टीन, झिरकोनियम असे सुद्धा वेगवेगळे मिनरल्स त्याच्यामध्ये मूलद्रव्य टाकलेले असतात, जेणेकरून काही विशिष्ट गुणधर्म तुम्ही जेव्हा मशीनिंग कराल किंवा अजून काही त्याच्यावर क्रिया कराल तर ते गुणधर्म त्याच्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे, त्यासाठी हे वेगवेगळे पदार्थ याच्यामध्ये टाकलेले असतात. तर तुम्हाला हा लेसन समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि इथेच थांबतो.